अरे बाप, सांडायला आल तुम्ही. अरे अरे काय पाठी पोकळ निघली डायरेक्ट. काय स्टॉप चालू केलो असतो खाली मी. विशाल बोर्डे सरांना यांनी MD ची पदवी दिलेली आहे. त्यांनी पदवी कुठून घेतली ते माहिती नाही आम्हाला, पण आहे ते खूपच खडायचं. हे आहे मद्रासी बाबाचं मंदिर. कसं काय पाणी? एकदम गोड, फिल्टरच्या पाण्यापेक्षा अतिशय सुंदर स्वच्छ आणि शुद्ध पाणी. निसर्गातलं सर्दी पाणी होणार नाही, त्रास होणार नाही, काहीच नाही, इतकं स्वच्छ पाणी. बघा. विनोद भाऊंनी सुद्धा थंड पाण्याचा आनंद घेण्याचं ठरवलेलं आहे आज. इथेच राहा. जे साधू संत जंगलात राहतात एकांतात, त्यांना काय अनुभवतंय येतं ते आज आम्हाला येतंय. खरंच असं वाटतं का हेच जीवन आहे. बोल्डे पाटील जाळ घालताय, त्यांना जाळ लावायचं चांगलं जमतं. काड्या लावायचं नाही बाजूला. काड्या लावून जाळ चांगला लावतात ते. आग लावा, टाक पाणी. त्यांची हिंमत कमी झाली. किती खतरनाक जागेवर गेले. तर आपण चाललेलो आहे आता. कोणतं गाव आहे? कळंकीहून मद्रासी बाबाला. आणि रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे. सगळे आमच्या जवळ पुरी टीम आहे. सोबत आम्ही मेडिकल किट पण सोबत ठेवलेली आहे. मेडिकल किट अतिशय गरजेची आहे अशा ठिकाणी. बघू शकता तुम्ही किती खोल दरी आहे आणि जंगल भाग बघा, अतिशय सुमसाम. पायी चालताना येऊ लागले व्यवस्थित, आणि गाड्या घेऊन येत आहेत स्थानिक लोक. बघा हे बघा, स्थानिकचे लोक डायरेक्ट गाड्या. आम्हाला पायी चालता येत नाहीये. सावधान जंगल. हा मित्रांनो, रस्ता अतिशय बेकार आहे, तरी हे पोरं ऐकत नाहीये. गाड्याच घेऊन चालले पुढं. नुसते येड्यावानी करू लागले. त्या आहे का, हे बाय या पंडितच्या अंगात आलं. डोंगरेश्वर अंगात आलेला आहे यांच्या डायरेक्ट. टाकल्या मुजदीच टाकल्या नाही रे कॉल. लय रस्ता भयाने आता. हा हे बघा, छोटे छोटे वडे लागतात याच्यात. ही एक मजा असते जंगलात. शुद्ध पाणी. तर बघा मित्रांनो, हे पाणी हे बघ, वरती इथून पाणी तुंबलेलं आहे. इथं काहीच नाही आहे आणि इथून पाणी बघा. काय निसर्गाची इथून पाणी पूर्ण खाली. तर मित्रांनो, आमचे काही मुलं बाईकवर येत होते. ते म्हणे आम्ही दुसऱ्या रस्त्याने येतो, पण ते आता लोक तर काही दिसत नाही आहे. मी आता थोडं बाजूला उंच जागेवर जाऊन बघतो त्यांना का ते दिसत आहे का नाही. अरे बाप, सांडायला आल तुम्ही. असं वाटतंय. हा आतिश अरे काय पाठी पोकळ निघली डायरेक्ट. काय स्टॉप चालू केलो असतो खाली मी. हे आहे कळंकी जवळ मद्रासी बाबा देवस्थान.
अतिशय सुंदर अशा निसर्गमय वातावरणामध्ये बघू शकता. काही मुलं गाड्या आणायला गेलेले. त्यांना येऊन द्या, याच्यातलं माहिती कोणालाच नाहीये. आहे का? अशा सुमसाम जागेत यासाठी पहिले आपली सेफ्टी पाहिजे आपल्याजवळ. त्यासाठी आमच्याजवळ एक मेडिकल किट आहे, सोबत 2 मेडिकल किट आणलेले आम्ही. हे बघा, हे हिंद लॅब ही एक लॅबवाले, कारण की 2 जण लॅबवाले खास आणलेले आम्ही. का छोटं मोठं इंजरी झाली तर ताबडतोब, थोडीशी इंजरी झाली तर ताबडतोब इलाज करता येईल. आणि एक MD डॉक्टर सुद्धा आहे म्हणत्या. डॉक्टर विशाल बोर्डे सरांना यांनी MD ची पदवी दिलेली आहे. त्यांनी पदवी कुठून घेतली ते माहिती नाही आम्हाला, पण आहे ते. खूपच खडायचा तिकडूनच गेलो असता, शेताकडून पुढला असता आहे ना. आता इथं गाड्या कशा आणि हे मुलं हेच मला समजत नाही आता. कारण इकडं पै चालता येत नाहीये आणि ते म्हणते का आम्ही गाडी बाईक घेऊन येऊ. यांच्याकडे बघा आता, हे बघा आमचे पंडित सर, त्यांच्याकडे तांदूळाची गोणी आहे. तिथं आम्हाला डाळबत्ती बनवायची आहे. ती बी आईस पॅक आहे, थंड आहे. आता हे आमचे विशाल भाऊ बोल्डे साहेब, हे बघा हे पण आता खाली नका जाऊ, बस बस दरी तिथं. बोला. छोटासा धबधबा आहे. हा, नको नको दे. तर मित्रांनो, हे बघा ही दरी अतिशय खोल आहे. एक नंबर. इथं धबधबा होऊ शकतो, पण आता पाणी नसल्यामुळं हे बघा मित्रांनो, धबधब्याचं व्ह्यू इथं. आता हे आमचे तुषार पंडित आलेले इथं. आप्पा दिसू लागले, त्यांच्या मागे पुरी टीम, पण मोटरसायकलची टीम नाही दिसत अजून. मित्रांनो, आता आमची दुसरी टीम पण सापडलेली आहे आणि आता सगळे मिळून आम्ही चाललेलो आहे. आता हे बघा जंगल, हे बघा पुरं जंगल. चला 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 चला, आहे सगळे जीव आहे. नाही तर मित्रांनो बघू शकता काय आहे असं निसर्ग काय असतो. हे बघा किती कडाकडाने चाललो. असा सुंदर असा व्ह्यू. आता आपण ह्या अशा रस्ता काढत काढत हे बघा हे पाणी पित्या इथं. बघा पाण्याचा प्रेशर नळ्याला. आणि हे बघा हे आहे मद्रासी बाबाचं मंदिर. किती जंगलामध्ये आहे, अतिशय सुंदर असा ठिकाण.
आणि बोर्डे सर पाणी पिते आहे. पाणी पिणं झालं, थकले होते खूप. कसं काय पाणी? एकदम गोड, फिल्टरच्या पाण्यापेक्षा अतिशय स्वच्छ सुंदर आणि शुद्ध पाणी. निसर्गातलं सर्दी पाणी. होणार नाही, त्रास होणार नाही, काहीच नाही. इतकं स्वच्छ पाणी. बघा हे तुम्ही पाणी. पण प्या, अनुभव घ्या. हे बघा किती सुंदर पाणी पडू लागलं आहे नळीतून. आणि पाणी कोणत्याही मोटरीचं नाही आहे, ते ह्या पाण्याचंच आहे. थंडगार पाणी. काय पाणी. बघा विनोद भाऊंनी सुद्धा थंड पाण्याचा आनंद घेण्याचं ठरवलेलं आहे आज. इथेच राहा. जे साधू संत जंगलात राहतात एकांतात, त्यांना काय अनुभवतंय येतं ते आज आम्हाला येतंय. खरंच असं वाटतं का हेच जीवन आहे, निसर्गमय वातावरणामध्ये. आपण मग मायामध्ये तिकडे फसलेलो आहे फक्त. एक नंबर. हे इकडून आले आणि आम्ही त्या रस्त्याने आलो. चपला तिकडंच काढा रे, बुटं तिकडंच काढा. अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये. हे बघा मित्रांनो, मद्रासी बाबा नाव आहे, पण मग मनात वेगळाच भाव होता. पण इथं आल्यावर कळलं की मद्रासी बाबा म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. हे बघा केवढी मोठी पिंड आहे. हे मंदिर मेन मंदिर. धुतलं ना? हां एवढं होय घाम. हे बघा बाबा म्हणे कुठले म्हणे हे बघा मित्रांनो, हे जुनं मंदिर आहे म्हणतात. तिथे दोन काही अंधार एकदम अतिशय सुंदर. आणि हे आपले मद्रासी बाबा. पहिले आपण दर्शन घेऊन टाकू. ही मद्रासी बाबांची मूर्ती. ही काही माहिती आहे बाबांची. आणि हे हेंबाणपंथी मंदिर असं ऐकायला मिळालं. काही मंदिर आहेत, अतिशय जुनं प्राचीन मंदिर आहे. आणि अशा तर मित्रांनो, आम्ही आता या निसर्गमय वातावरणामध्ये पोहोचलेलो आहे. ही नदी बघा. आणि पंडित आत्ता पास झाला, त्यांनी कोणते कपडे घातलेले ते सांगा मला कमेंटमध्ये. आणि इथून हात ह्या पाण्याचं ह्या नदीचं रूपांतर पुढं जाऊन धबधब्यात होतं. आणि पाटणा देवीचा जो धबधबा आहे म्हणतो ना आपण, तो इथून खाली पडतो. बोर्डे पाटील घालून जाळ लावते. काड्या टाकून जाळ लावायचं काम चांगलं पेटी देते. हे बघा चूल पेटवली आणि बोर्डे पाटील जाळ घालताय. त्यांना जाळ लावायचं चांगलं जमतं. काड्या लावून जाळ चांगला लावतात. ते आग लावा. सगळ्या पोरीला माहिती जाळ कशी होत्या. डाळ बट्टीचं नियोजन शिकून दिलं दादा. डाळबट्टीचं पीठ मळवणं चालू केलं आता. येऊ का विशाल भाऊ तिकडं जाळ लावतात, इकडे पाणी टाकते आहे. दम नाही म्हणे बरं का.
टाक पाणी. आहे खाली पाणी अजून. बघा हा धबधबा. चाललेलो आहे. जंगल. टीम ही टीम आहे. हा रस्ता आहे बघा. याच्याने उतरू लागलो आम्ही आता. हे बघा हे बोर्डे बंधू उतरू लागले. मला उतरायचं इथून. हे बघा हा मोठ काय सीन आहे. काय वाटतं ह्यो. त्यांची हिंमत कमी झाली. हे बघा जेव्हा पुढे गेले ते तिथे गणपती महाराजाची मूर्ती. ए सांभाळून रे. जोश में होश मत ये करो. बघा त्या कदम पाटलाची हिंमत. ते बघा किती खतरनाक जागेवर गेले. ती भयानक स्पॉट आहे. ते गणपती महाराज. पण आता चाललो वापस. अरे पाणी कसं का वाढलं आता. हां वाघ नाही वाघ 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 वाघ. याला वाकावं लागत काय.